चला बाबासाहेब, आपला वेळ वाया जातोय. बाबासाहेब सुरू करा. अध्यक्ष महोदय, मी 5 मिनिटाच्या आत सर्वांना बोलायला मिळेल आणि सर्वांना बोलायला मिळेल. अध्यक्ष महोदय, नियम 293 प्रस्ताव चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. काय 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 कशाला बोलायचंय? आरक्षण हे सर्व घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे. हो घेतोय. मात्र आज मराठा समाजाची अवस्था बघता मराठा समाजाला लिहिलेलं आहे. ओपन मधून ही जागा मिळत नाहीत हा लिहिलेलं आणि आरक्षणही मिळत घेतोय. नाही. त्यामुळे आरक्षणाच्या विषयावर शेकडो मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. हजारो तरुणांनी की गांभीर्य सर्व समाजातील लोकप्रतिनिधी ठेवायला प्रत्येक समूहाला ज्या पद्धतीने लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळते त्याच प्रमाणात मराठा समाजाला मिळावे ही मराठा समाजाची भावना असेल तर त्यांना विरोध न करता दोन्ही समाज एकत्र बसवून यावर मार्ग काढायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, 2-3 दिवस ज्या चर्चा मी ऐकल्या त्यामधल्या सगळ्यात महत्वाच्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण जे रद्द झालं तो एक भाग आहे आणि दुसरा भाग असा आहे की आरक्षण पुन्हा द्यायचं झालं तरी सुद्धा ओबीसीच्या दृष्टीनं तो सामाजिक सलोखा ठेवून पुन्हा आरक्षणाचा विचार करायला लागणार आहे. तर त्या दोन्ही गोष्टीचा विचार करत असताना संयमानं या बाबतीत निर्णय करायला लागणार अशी अवस्था आहे. मगाशी कायदेशीर बाबीच्या बाबतीमध्ये जयंतरावांनी काही गोष्टी सांगितल्या. माझी त्यामधली शासनाला विनंती आहे की न्यायालयाच्या मध्ये ज्या सुप्रीम कोर्टामध्ये काही निर्णय झाले जे बोलतायत चर्चा चालली त्यांची आणि कायम शिस्त शिकवणारे आमचे आता म्हणजे विधान कार्यमंत्री झाले की नाही मला माहित नाही पण तेच जास्त गडबड करून राहिले. बोला बाबासाहेब बोला. त्यांना बोलू द्या ना तुम्ही सगळेजण. चला बोला. त्या कायद्याच्या चौकटीमध्ये ते आरक्षण बसलं पाहिजे ही भूमिका आहे. त्याचबरोबर कुठल्याही समाजावर ओबीसी समाजावर अन्याय न होता आपल्याला हे आरक्षण द्यायचं असं शासनाची भूमिका आहे. आपल्या सर्वांची पण ती भूमिका आहे. माझी त्यामागची भावना ही आहे की 2 गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. कायदेशीर बाबीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेला जेव्हा फेटाळलं त्यावेळेला ज्या अडचणी आपल्याला आल्या, जे कारणं आली त्या कारणाचा अभ्यास करून त्याची पूर्तता करायच्या दृष्टीनं एकीकडे काम केलं पाहिजे आणि दुसरीकडं ओबीसी समाजाचं किंवा अन्य कुठल्याही समाजानं किंवा धनगर समाजानं कुठल्याही परिस्थितीत यामध्ये विरोध न होता आपल्याला या आरक्षणाच्या दृष्टीने काय काम करायला पाहिजे ते सामाजिक सलोखा ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. आता शासन त्या दृष्टीनं प्रयत्न करतंय पण अजून सुद्धा तसं वातावरण लोकांच्या मध्ये जरा गैरसमज ओबीसी समाजामध्ये आहे. तो अजिबात असता कामा नये त्या दृष्टीनं काम करायचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि आकडेवारी काढताना आता मराठा आरक्षणाला महाराष्ट्रात मराठा समाजाला 35% समाज आहे. त्यामधल्या 74% समाज हा शेतीवर अवलंबून आहे. 93% मराठा समाज उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे. सरकारी नोकऱ्यामध्ये फक्त 60% मराठा समाजाचे लोक आहेत. मराठा समाजातील तरुणांच्या राज्य शासनाच्या महावितरण, PSI, PWD, जलसंपदा, वितरण विभागातील निवडी होऊन रखडल्या आहेत. त्या तात्काळ नियुक्त्या कराव्यात व त्याबद्दल बैठक घेण्यात यावी. हे जसं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आहे तसं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा 2 वेळा त्यांच्या बैठका झाल्या आणि त्यांना काही निधी देण्याच्या म्हणजे त्यांची जी मागणी आहे ती एसटीचं आरक्षण मिळावं. ती एसटीचं आरक्षण देण्याच्या ऐवजी त्यांच्या ज्या तरतुदी आहेत त्या त्यांना द्यायच्या दृष्टीने प्रयत्न करायचा प्रयत्न केला पण प्रत्यक्ष GR झाला पण निधी नाही अशी अवस्था आहे. हा समाज मेंढपाळावर काम करणारा समाज आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा त्या समाजाला सुद्धा आरक्षणाच्या दृष्टीनं मदत झाली पाहिजे. आता खरं बघायला गेलं तर मराठा समाजाच्या बाबतीमध्ये
त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये 25% म्हणजे आपण बाजू मांडायला कमी झालोय, 25% लोकांचं आपण उत्पन्नाचं माहितीच देऊ शकलो नाही अशी अवस्था आहे. मला वाटतं चांगल्या पद्धतीने जर आपण आरक्षण द्यायच्या दृष्टीने जर प्रयत्न केला तर दोन्ही गोष्टी हे कायद्याच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित तयार करणं आणि सामाजिक सलोखा या राज्यामधला न बिघडता कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला किंवा धनगर समाजाला असं वाटता कामा नये की आमचं काढून त्यांना दिलं. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये आज पिढ्यानपिढ्या हे सगळे समाज एकत्र राहत आहेत, त्यामध्ये कुठली दुफळी होता कामा नये या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे असं माझ्यासारख्याचं मत आहे. माझी शासनाला विनंती आहे की त्यामध्ये फार काळ जर आपण हे आरक्षणाच्या दृष्टीने निर्णय करायला वेळ गेला तर अजून सुद्धा त्या समाजामध्ये वातावरण बिघडण्याची शक्यता आहे राज्यामध्ये. तर कुठल्याही परिस्थितीत तातडीने या बाबतीत काही निर्णय करायचा असेल तर करावा. दुसरी गोष्ट, मग अशी जयंतरावांनी म्हटले की अजून सुद्धा कायदा करावा लागत असला तरी ते सगळं गोष्ट कायदा जरी केला तरी कोणतरी पुन्हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाणारच आहे. त्यामुळे हायकोर्ट सुप्रीम कोर्टात मध्ये ते टिकलं पाहिजे या दृष्टीनं तशी जबाबदारी आपल्याला शासनाने केली पाहिजे, ती करायचा प्रयत्न करावा असं मी आग्रहपूर्वक विनंती करतो. आणि ओबीसी समाजाला आरक्षणमध्ये कुठल्याही त्यांच्या ताटातलं एखादी गोष्ट काढून घेऊन मराठा समाजाला द्यायचं नाही, पण मराठा समाजाचा सुद्धा परिस्थितीचा विचार करून त्यांच्यावर अन्याय होता कामा नये या दृष्टीनं जे करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आरक्षणामधनं व्हाव्यात अशी माझी विनंती आहे. मी या निमित्तानं एवढंच सांगतो की मराठा समाजाच्या बरोबर बाकीच्या ओबीसी समाजाच्या, धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय येत्या काही महिन्यामध्ये व्हावा अशा दृष्टीने शासनानं प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.